रात्रीच्या जेवणामध्ये वरण बनवलं होतं आणि वरण म्हणल्यावर त्याला तोंडी लावायला काहीतरी तिखट पाहिजे. मग आम्ही चटणी पण संपली होती माझी. वरण बनवलं आणि जिरा राईस बनवला होता. मग मिस्टर बोलले पापडाची चटणी बनव. मग पापडाची चटणीच बनवणार होते. म्हटलं भाजूनच बनवते. जास्त करून आम्ही तळून खात नाही. मिस्टरांना जास्त ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं. तुम्हाला जर तळून बनवायचे असेल तर तळून पण बनवू शकता आणि भाजून बनवायचे असेल तर भाजून पण बनवू शकता. भाजलेला तर खूप चवदार लागते. मग पापडं तुम्हाला हवे तेवढे तुम्ही भाजून घ्या. मी व्यवस्थित भाजून घेतले. मग बारीक करून घेतले. चुरा करून घ्यायचे मस्त बारीक. आणि खूप टेस्टी बनते अशी पापडाची चटणी ह्या पद्धतीने बनवली तर. आणि सोपी आहे. व्यवस्थित सगळे बारीक करून घेतले. गॅसवरती तवा ठेवला. तव्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं. मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर 2 चम्मच लाल मिरच्याची चटणी टाकली. मस्त तळून घ्यायची. थोडी जास्त तळून घ्यायची जरा. तळल्याच्यानंतर जे आपले पापडं बारीक केले ते टाकायचे. पूर्ण असे 5 मिनटं पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे. थोडं मीठ टाकलं. पापडामध्ये पण मीठ होतं आणि चटणीमध्ये मीठ होतं. थोडंच टाकलं. परत अशी मिक्स करून घेतली. चला आपली पापडाची